नमस्कार मित्रांनो, सर्वांना आदाब। सोशल टाइम्स ग्रुपच्या वतीनं आपण एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे। आपणा सर्वांना मी व्हॉट्सअपवरती त्याची लिंक शेअर केलेलीच आहे। खरं तर माझ्या मनात अनेक दिवसापासून एक काहूर उठलेलं होतं। समाजामध्ये जे चाललेलं आहे, ज्या पद्धतीनं हिंस्र कारवाया, द्वेषपूर्ण भाषण आणि त्याच्यातून समाजाची बिघडत चाललेली परिस्थिती, अनेक गोष्टींच्या संदर्भात असलेली लोकशाहीला मारक घटनेचं अवमूल्यन, या सर्वच बाबतीत आपण काहीच करत नाही। आपण आपली जबाबदारी पार पाडत नाही। येणाऱ्या पिढीकरता आपण काही करू शकत नाही, याची खंत माझ्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात राहून गेली आणि सारखं खदखद ही वाटत होती। त्यावेळेला माझ्या मनात असं आलं की या सर्व गोष्टीला करत असताना किमान व्यक्त होणं हे तरी आपल्या हातात आहे। खरं तर आपण काहीच करू शकत नाही हे अर्धसत्य आहे। आपल्याला जर करायचं नसेल तर मग या सर्व गोष्टी आपल्याला अशा वाटतात की आपण काही करू शकत नाही। स्वातंत्र्यपूर्वीचा इतिहास वाचत असताना त्या काळामधले स्वातंत्र्य सैनिक आजच्यासारखा कुठलाही सोशल मीडिया नसताना पत्रकं काढून चोरून घराघरात वाटली जायची, त्यातून जनमत बनवलं जायचं आणि अन्यायाच्या विरोधामध्ये वाचा फोडायचा प्रयत्न केला जायचा। अनेक क्रांतिकारकांनी आपलं जीवनदान, संपूर्ण जीवन आयुष्य खर्ची घातलं, आपले प्राणपणाला लावले। या सर्व बाबींचा जर विचार केला तर समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत, चांगल्या घटना असतील तर त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याची वाहवा केली पाहिजे, त्याच्यासाठी टाळ्या पिटल्या पाहिजेत। पण त्याच वेळेला जर एखादी घटना जर चुकीची घडत असेल, अन्यायकारक घडत असेल तर त्याच्याबद्दल आपण आवाज देखील उठवला पाहिजे। फार पूर्वी युवा जनता दलाच्या शिबिरामध्ये कुमार सप्तर्षी यांचं एक व्याख्यान होतं। मला वाटतं आता जवळपास त्याला एक 25-1 वर्ष झाले असतील, परंतु त्यावेळेला त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला माझ्या मनामध्ये कोरून गेली। ते असं म्हणाले, अर्थात त्यावेळचा लढा काँग्रेसच्या विरोधामधला होता। काँग्रेस करत असलेल्या त्यावेळेचे घराणेशाही, अत्याचार याच्या विरोधामध्ये आम्ही सर्वजण लढत होतो। किंबहुना त्याच मुशीतून आम्ही घडलो। तर कुमार सप्तर्षी असं म्हणाले की तुम्हाला लाट्या खायच्या नसतील, काट्या खायच्या नसतील, फार मोठा संघर्ष करायचा नसेल तर किमान एक गोष्ट तरी तुम्ही करू शकता, किमान तुम्ही त्याच्या विरोधी बोलू शकता। आणि त्याच्या विरोधामध्ये बोलत असताना ती एकच गोष्ट जर अनेकांनी एकाच वेळी जर बोलली तर त्याचा मोठा आवाज होतो आणि त्याची ताकद मोठी असते। समाजामधनं त्याच्यामध्ये मोठी जागरूकता निर्माण होते। अशा पद्धतीचं व्याख्यान त्यांचं झालं। आज जवळपास 25 ते 30 वर्षाचा काळ लोटला। मधल्या काळामध्ये मी एकदा
मुंबईला गेलो होतो. मुंबईला गेला असताना लोकलनं जायचा प्रसंग आला. तिकीट काढण्यासाठी उभा राहिलो. एक व्यक्ती आला आणि मध्येच तिकीट काढण्यासाठी घुसू लागला. मागच्या सर्व लोकांनी गल्ला केला. फार मोठ्या जोरात बोलला असं नाही, पण अशा स्वरूपाचा जो आवाज आहे तो एकाच वेळा किमान 50 लोकांच्या तोंडातून आला. आणि तो जी व्यक्ती जी शरीराला धिप्पाडी होती, थोडासा मस्तीखोरी होता, परंतु इतक्या लोकांचा आवाज आल्यानंतर दाताखाली जीभ चावून तो मागं जाऊन उभारला. त्यावेळेला मला खरं तर मुंबई शहरातला आणि इतर शहराच्या मधल्या संस्कृतीमध्ये काय वैशिष्ट्य आहे याची जाण झाली. ते शुकशुक करणं जे होतं ते एकाच वेळी होतं. आणि एकाच वेळी केलेल्या शुकशुकमुळं मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा, मेट्रोपॉलिटन शहरामध्ये सुद्धा कुठल्याही गोष्टीला रांक लागते. मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये सध्या चाललेलं जे द्वेषपूर्ण भाषण आहे, पोस्ट असतील, या सर्व बाबतींच्या मध्ये आपण एकत्रित येऊन आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. खरं तर सोशल मीडिया, मोबाईल आणि आत्ताची झालेली ही गोष्ट ही फार मोठी क्रांती आहे. पूर्वी आम्ही हॉकीच्या स्पर्धा घ्यायचो आणि हॉकीची जी स्पर्धा आहे त्याचा अंतिम सामना आणि बक्षीस समारोह टी व्हीवरती यावा याच्यासाठी सर्वसाधारणपणे हे 93-94ची घटना आहे. तर त्यावेळेला आम्ही आमच्या सर्व सहकार्याने जे प्रयत्न केले, जी पायपीट केली, त्याच्यासाठी जी मेहनत घेतली, त्याच्यासाठी जो खर्च केला तो मला आजही आठवतो. किती एक सर्वसाधारणपणे 15-20 सेकंदाची सुद्धा नसेल इतकी बातमी त्याच्यामध्ये टी व्हीवरती दाखवली आणि आम्हाला कोण आनंद झाला. म्हणजे फार मोठी घटना आम्हाला त्यावेळीची ती आठवते आणि आज जशी आहे तशी आठवते. आज खरं पाहायला गेलं तर हे सर्व आपल्या मुठीत आलेलं आहे आणि आपण केवळ टी व्हीवर आपल्यासारख्या बातम्या दिल्या जात नाहीत असं समजून गप्प बसणं हे अत्यंत चुकीचं आहे. मला वाटतं की दी सोशल टाइम्स यूट्यूब चॅनलच्या वतीनं ही शुकशुकची प्रक्रिया आपण चालू करूया. आणि जी बेशिस्त निर्माण झालेली आहे, लाईनीत राहायची, लाईनमध्ये करायचं, लाईनीतनं आपण मिळवायचं, ही सवय लोकांच्यातली जी मोडत चाललेली आहे, त्याच्याकरता म्हणून किमान शुकशुक करण्याची प्रक्रिया आपण या दी सोशल टाइम्सच्या माध्यमातून करण्याची सुरुवात करत आहोत. मित्रांनो, माझं काही फार मोठं भाषेवर प्रभुत्व आहे असं नाही, फार मोठे शब्द आहेत असंही नाही. खरं तर त्याच्यामुळेच या गोष्टीला वेळ झाला. मला वाटलं की मला हे जमणार नाही आणि मग अचानक मला असं वाटलं बहिणाबाई चौधरींच्या कवितेमध्ये कुठलं ग्रामर होतं. तर बहिणाबाई चौधरीने मन वडाय वडाय म्हणावं, त्या वडायला कुठलं ग्रामर आहे. परंतु त्याच्यातलं यमक आणि त्याच्यामध्ये असलेल्या भावना त्या इतक्या तीव्र आहेत, इतक्या सुंदर आहेत की आज देखील आपल्याला त्या कविता वाचल्याशिवाय आणि वाचत असताना मन आनंदून आणि हरकून गेल्याशिवाय राहत नाही.
म्हणून मी ठरवलं जसं काही आपल्याला येतं त्या पद्धतीनं व्यक्त व्हायचं आणि केवळ आपण या व्यक्त व्हायचं नाही तर त्याची मालिका ही या चॅनलच्या निमित्तानं उभी करायची. समाजामधल्या फार मोठ्या घटकांच्या पाठीमागं लागायचं नाही. समाजामधले जे छोटे छोटे घटक आहेत, जे छोटे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करायचा. मला माहीत नाही मी त्याच्यामध्ये किती यशस्वी होईल, किती लोकांची साथ मिळेल, किती लोक सोबत येतील, परंतु मी ठरवलं आहे की आता हा प्रयत्न आपण सातत्यपूर्ण पद्धतीनं करायचा आणि यशस्वी होऊपर्यंत करतच राहायचं आणि करतच राहायचं. मला खात्री आहे तुम्ही सर्व या सर्व गोष्टींना साथ द्याल, याच्यामध्ये सहभागी व्हाल. केवळ साथ नाही तर आपण सर्वांनी ते मिळून करायचं आहे. मी याच्यामध्ये काही मित्रांची चर्चा करत असताना काही मालिका सुरू करण्याच्या संदर्भामध्ये, मालिका याचा अर्थ टी व्हीवरच्या मालिका असतात असं नाही, चर्चेची मालिका, काही लोकांच्या मुलाखती, काही लोकांच्यामधलं बोलतं करणं आणि ते आपल्यासमोर मांडायचं, अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या, अशा पद्धतीची चर्चा अनेकांची झाली आणि त्याच्यातून माझ्यासमोर एक विषय आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षात महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत याच्या निवडणुका झालेल्या नाहीत, नगरपालिका यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खरं तर सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा सर्वात मोठा भाग आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक तरुण कार्यकर्ते सगळेच निवडून येतात असं नाही, परंतु निवडून येण्यासाठी जे प्रयत्न करतात, निवडून येण्यासाठी ज्या पद्धतीनं